नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, यशस्वी एज्युकेशन स्पर्धा या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण मराठी व्याकरणावरील वर्णविचार या टॉपिकवर टॉप 25 प्रश्न उत्तरे बघणार आहोत। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत बघा, तुम्हाला नक्कीच स्पर्धा परीक्षेत या व्हिडिओतील प्रश्न उत्तरांचा फायदा होईल। चला तर सुरू करूयात आपण व्हिडिओला। पहिला प्रश्न असा आहे, ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला काय म्हणतात? तर ऑप्शन 3 या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे शब्द असे म्हणतात। ठराविक क्रमाने आलेल्या अक्षराच्या अर्थपूर्ण समूहाला शब्द असे म्हणतात। नेक्स्ट प्रश्न असा आहे, मराठी वर्णमालेमध्ये एकूण किती स्वरादी आहेत? मराठी वर्णमालेत एकूण किती स्वरादी आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 2 असणार आहेत स्वरादी। नेक्स्ट प्रश्न असा आहे, श्वास सोडणे म्हणजे काय? श्वास सोडणे म्हणजे काय? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 विसर्ग। श्वास सोडणे म्हणजे काय? विसर्ग। नेक्स्ट प्रश्न असा आहे, खालील वर्णापैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही? खालील वर्णापैकी कोणता वर्ण मराठीत अर्धस्वर नाही? अर्धस्वर विचारलेला आहे, तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2 अ हे अर्धस्वर नाही। नेक्स्ट प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? खालीलपैकी कोणता व्यंजन प्रकार नाही? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 स्वरादी हे व्यंजन प्रकार नाही। नेक्स्ट प्रश्न असा आहे, अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते आहे? अनुनासिक नसणारे व्यंजन कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1 प हे अनुनासिक नसणारे व्यंजन आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, मृदू व्यंजनात न येणारे व्यंजन कोणते आहे? मृदू व्यंजनात न येणारे व्यंजन कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 फ हे मृदू व्यंजनामध्ये न येणारे व्यंजन आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, महाप्राण असणारे व्यंजन कोणते आहे? महाप्राण असणारे व्यंजन कोणते आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1 शे हे महाप्राण असणारे व्यंजन आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, संयुक्त नसणारा स्वर कोणता आहे? संयुक्त नसणारा स्वर कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 ई हा संयुक्त नसणारा स्वर आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना काय म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2 वर्ण म्हणतात। आपल्या तोंडावाटे निघणाऱ्या मूलध्वनींना आपण वर्ण असे म्हणतो। नेक्स्ट प्रश्न, मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? मराठी वर्णमालेत एकंदर किती वर्ण आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 52 वर्ण आहेत। मराठी वर्णमालेत एकंदर 52 वर्ण आहेत। नेक्स्ट प्रश्न असा आहे, विसर्ग हा एक कोणता वर्ण आहे? विसर्ग हा एक कोणता वर्ण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 कंठ्य वर्ण आहे। विसर्ग हा एक काय आहे? कंठ्य वर्ण आहे। नेक्स्ट प्रश्न असा आहे, ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात? ध्वनी चिन्हे कशाला म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2 अक्षरांना। ध्वनी चिन्हे अक्षरांना म्हणतात। नेक्स्ट प्रश्न असा आहे, अनुस्वाराच्या ओझरत्या उच्चारांना काय म्हणतात? अनुस्वाराच्या ओझरत्या उच्चारांना काय म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 4 अनुनासिक। अनुनासिक म्हणतात। अनुस्वाराच्या ओझरत्या उच्चारांना अनुनासिक म्हणतात। नेक्स्ट प्रश्न असा आहे, मराठीत स्पर्श व्यंजनाची प्रकार किती आहेत? मराठीत स्पर्श व्यंजनाची प्रकार किती आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 असणार आहेत। 3 स्पर्श व्यंजनाचे प्रकार किती आहेत? 3। नेक्स्ट प्रश्न असा आहे, मराठीत एकूण महाप्राण वर्ण किती आहेत? मराठीत एकूण महाप्राण वर्ण किती आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 4 14 असणार आहेत। मराठीत एकूण महाप्राण वर्ण किती आहेत? 14। नेक्स्ट प्रश्न, मराठीमध्ये एकूण ऱ्हस्व स्वर किती आहेत?
मराठीमध्ये एकूण ऱ्हस्व स्वर किती आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 5. 5 असणार आहेत ऱ्हस्व स्वर. नेक्स्ट प्रश्न असा आहे, मराठीत एकूण अर्धस्वर किती आहेत? मराठीत अर्धस्वर किती आहेत? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 4. 4 असणार आहेत. 4 अर्धस्वर असणार आहेत. नेक्स्ट प्रश्न, खालीलपैकी कोणते कंठ्यवर्ण आहे? खालीलपैकी कोणते कंठ्यवर्ण आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 1 ह हे कंठ्यवर्ण आहे. ह हे कंठ्यवर्ण आहे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, ख, झ, फ, स या व्यंजनांना काय म्हणतात? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 2 महाप्राण. महाप्राण या व्यंजनांना काय म्हणतात? महाप्राण. नेक्स्ट प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते सजातीय स्वर आहे? खालीलपैकी कोणते सजातीय स्वर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 उ उ. हे ऑप्शन 3 बरोबर असणार आहे. सजातीय स्वर आहे उ उ. नेक्स्ट प्रश्न असा आहे, खालीलपैकी कोणते विजातीय स्वर आहे? खालीलपैकी कोणते विजातीय स्वर आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 उ ये. हे विजातीय स्वर आहे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, व्यंजनात काय मिळून अक्षर तयार होते? व्यंजनात काय मिळून अक्षर तयार होते? काय मिळून अक्षर तयार होते? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 4 स्वर. स्वर मिळून अक्षर तयार होते व्यंजनामध्ये. नेक्स्ट प्रश्न असा आहे, खालीलपैकी ऱ्हस्व शब्द कोणता आहे? खालीलपैकी ऱ्हस्व शब्द कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 अडका. हे ऱ्हस्व शब्द आहे. नेक्स्ट प्रश्न असा आहे, खालीलपैकी दीर्घ शब्द कोणता आहे? खालीलपैकी दीर्घ शब्द कोणता आहे? या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे ऑप्शन 3 आड. हे दीर्घ शब्द आहे. ऑप्शन 3 बरोबर असणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, या चॅनलवर तुम्ही नवीन असताना यूट्यूब चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करायला विसरू नका. धन्यवाद. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये.